Cancer Healer Center, a new beginning. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा साली यांची आत्महत्याच संजय राऊतांचा दावा. ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी विरोधकांकडून आरोप सुरू असल्याचंही वक्तव्य. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट. सुशांत सिंहनं आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या तपासातून समोर. रिया चक्रवर्तीलाही क्लीन चिट. दिशा सालियान प्रकरणात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला नव्हता. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. ठाकरेंनी 2 वेळा फोन केल्याचा राणेंनी केला होता दावा. नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा दावा केल्यावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. त्र्यंबकेश्वरसाठी 1100 कोटींचा विकास आराखडा. पहिल्या टप्प्याचं काम कुंभमेळ्याआधी पूर्ण करणार. रस्ते पुलांची उभारणी करणार. निधी कमी पडू देणार नाही, फडणवीसांची माहिती. लालकृष्ण अडवाणींची अवस्था. कैद झालेल्या शहाजहांसारखे अडवाणींना शहाजहांसारखं एकांतवासात ठेवलं. संजय राऊतांचा निशाणा. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं. 1 एप्रिलपासून निर्णय लागू. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार. फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपुरातील 4 परिसरात संचारबंदी कायम. कोतवाली तहसील, गणेशपेठसह यशोधरानगरमध्ये संचारबंदी कायम. तर 5 पावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरामधील संचारबंदी शिथिल. अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षांची जबाबदारी. तर संदीप देशपांडे मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून नियुक्ती. नागपूर चंद्रपूर नंतर कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईतही प्रशांत कोरटकरचा शोध सुरू. उद्या मुंबई हायकोर्टातील जामीन अर्जावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईत असल्याचा पोलिसांना संशय. सावज टप्प्यात आलाय, थोडीशी वाट पहा. सोलापुरातल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. सातारा जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याकडे रोख असल्याची चर्चा. पुण्यातल्या कृषी महाविद्यालयात माणिकराव कोकाटे यांच्या कार्यालयाला विरोध. विद्यार्थी, प्राध्यापक आणि काही राजकीय पक्षांचा आक्षेप. 2 कोटी रुपये खर्चून कार्यालयाचं काम सुरू. न्यायाधीश यशवंत वर्मांच्या निवासस्थानी सापडलेल्या रोख रकमेप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चौकशी समिती नियुक्त. 14 मार्च रोजी घडलेल्या घटनेची सरन्यायाधीशांकडून गंभीर दखल. बच्चू कडूंचं रायगडच्या पायथ्याशी सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन मागे. मंत्री गोगावले आणि योगेश कदम यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित. उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. नांदेड ते नरसी रस्त्यावरील मारतळा गावात खारीक खोबऱ्याचा हार घालत अजित पवारांचा सत्कार. मुंबईतल्या अतिवृष्टीची माहिती 6 तास आधीच मिळणार. नवीन रडार आणि 139 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी. मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होणार. नांदेड जिल्ह्यात रात्री अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यानं गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी अडचणीत. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार. राज्यात उष्माघाताच्या धोक्यात वाढ. आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद. सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण गडचिरोलीत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 39% बीएमसीकडून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती. विदर्भवासियांसाठी उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या. उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबई नागपूर, पुणे नागपूरसह इतर मार्गांवर 332 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय. आयपीएलमध्ये आज 2 लढतींचा थरार. दुपारी 3:30 वाजता हैदराबाद विरुद्ध राजस्थानची लढत. संध्याकाळी 7:30 वाजता मुंबई विरुद्ध चेन्नईचा हाय व्होल्टेज सामना रंगणार. Cancer Healer Center, a new beginning.